आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, काय झालं? आशू, थँक्यू सो मच। का ग, काय झालं? काही नाही, डोक्यात खूप विचार चालले होते। ते असे झाले की तू एवढं सगळं केलंयस माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे रे ही। आणि तू बरोबर बोलत होता आशू, मी हतबल होते आणि ही शिवाना मलाही माहित नाही, पण तू सगळ्यांसमोर जे काही केलंस ते खूप मोठं आहे। त्याच्यामुळे ना माझा विश्वास मला परत मिळाला। या घरात मी जागा विश्वासाने तयार केली होती आणि तो विश्वास कुठेतरी निघून गेला होता, पण तुझ्यामुळे तो विश्वास परत आला, त्यासाठी खूप थँक्यू। नुसतं थँक्यू नाही होणार काही। म्हणजे हे इकडे बस। आशू, शिवा, काय आहे? तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आणि तुला खचलेलं बघून ना माझं हातून मन खातं। त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी काहीही करू शकतो शिवा, काही। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि आज जे काही मी आहे ते फक्त तुझ्यामुळे। मी आधी असं नव्हतो ग, मी जबाबदार नव्हतो, पण तू मला जबाबदार केलंस। आशू, माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर, कारण तू जो मला आधार दिलास ना, तो पप्पांनंतर कोणी दिला नव्हता। मी ना सगळ्यांसमोर अशी खूप स्ट्रॉंग असते, पण तुझ्या समोर मला वीक होता येतं, कारण तू मला परत स्ट्रॉंग करतो। असंच आपण आयुष्यभर एकमेकांसोबत उभं राहूया। बरं चला, मला भाऊंनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे। इतक्या दिवसानंतर ही मोठी डील क्रॅक करायची। शपथ, कडक रे एकदम। त्यासाठी मला निघावं लागणार आहे आवरून। आशू, हा, मी मदत करू? अर्थात, का नाही, करा मदत। बरं, एक मिनिट। ही जर डील क्रॅक झाली तर देसाई ऑटोमोबाईल कुठल्या कुठे पोहोचेल माहितीये, आणि तू आहेस ना माझ्यासोबत। आशू, मी तुझ्या बरोबर आयुष्यभर आहे। तू कामाकडे लक्ष दे, घराची जबाबदारी माझ्यावर। आणि तू ज्या शिवाच्या प्रेमात पडला होतास ना, ती शिवा तुझ्यामुळे परत आली। एकदम कडक दिसतोस रे। मला तयार कोणी केले? मीच। काय झालं आशू? तू येतेस का माझ्याबरोबर? अरे, मी येऊन काय करू तिथे? चल की, एवढं नाही करू शकत माझ्यासाठी? तुझ्यासाठी काय पण येते। चल चल। दिव्या, काय ग, काय झालं? अशी का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? मला रात्रभर झोपच लागली नाही चंदू। तू काल मला म्हणालास की तुझ्या डोळ्यात पाणी नाहीये, तुला काही वाटत नाहीये का? तेव्हापासून सतत माझ्या डोक्यात तेच सुरू आहे। तू एका आईला म्हणालास की
तिचं बाळ गेलं आणि तिला काहीच वाईट वाटलं नाही. तू एका आईवर संशय घेतलास चंदन. ए नाही 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 दिव्या 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 नाही. हे बघ तू मला मला तसं नव्हतं म्हणायचं दिव्या. कसं म्हणायचं होतं? माझे ना डोळे कोरडे पडले तरी मी सतत तेच करते, रोज रडते मी. अजून काय करू? जीव देऊ का? म्हणजे तुला वाटेल की हा दिव्याला खरंच आता वाईट वाटत होतं. नाही 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 असं जीव वगैरे असं बोलायचं नाही. आय एम रिअली सॉरी. मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे. खरंच सॉरी. आता हे सगळं बोलून काही होणार नाहीये चंद. मी काल खूप विचार केला आणि मला हे जाणवलं की आपण जेव्हापासून एकत्र आलोय ना तेव्हापासून काही नीट घडतच नाहीये. आधी तू माझ्याशी इतकं मोठं खोटं बोलला तरी मी तुला एक संधी दिली. मग मी चुकले तरी सुद्धा आपण एकत्र येऊन फॅमिली सुरू करायचा प्रयत्न केला. पण बघ ना काय होऊन बसलं. नाही तू मला आता सतत हेच वाटतंय की आपण कधीच एकत्र सुखी राहू शकणार नाही. आपण लग्न करून चूक केली चंदन. तू मला पळवून चूक केलीस चंदन. नव्हतं करायला पाहिजेस. ए दिव्या अगं तू कुठला विषय कुठे नेतीयस? आणि हे बघ तू आता फ्रस्ट्रेटेड आहेस म्हणून हे सगळं बोलतेस, पण हे खरं नाही अगं. आणि हे बघ तुझ्या बरोबर जे झालं तो अपघात होता. तू प्लीज शांत हो प्लीज. कसं शांत होऊ चंदन? सगळे मलाच बोलतायत रे. सगळे मलाच बोलणार आहेत. पुरुषांना कोणी नाव ठेवत नाही. फक्त बायकांना बदनाम करतात सगळे. अगं असं काही नसतं दिव्या. तू काही पण मनात नको आणूस तुझ्या. तू प्लीज शांत हो. मी पाणी आणतो तुझ्यासाठी. शांत हो शांत हो. देवा, काय काय करावं लागतं एका नाटकासाठी. अरे वा, आज पहिल्याच दिवशी बायकोला बरोबर घेऊन जाताय. बघताय ना. पण आशू, ही बायकोला सोबत घेऊन जाण्याची कल्पना चांगली आहे. आवडली मला. आणि दुसरी गोष्ट, यामुळं आपल्या कंपनीचं कल्चर दिसतं बाहेर. भाऊ, मी आशूला फक्त सपोर्ट करायला चालले. अगं मग सपोर्ट करणंच गरजेचं आहे. पण ना काका असता तर बरं झालं असतं. अरे असणारच होता. तो आता आपल्या एका जुन्या क्लायंटकडे म्हणजे खरं म्हणजे मीच जाणार होतो, पण तो म्हटला तुम्ही नका जाऊ, तुम्ही घरी आराम करा. आणि होरायझनला आशूला जाऊ द्या म्हणाला. बघ, माझ्या आधी त्यानं तुझ्यावर विश्वास टाकलाय. मला टेन्शन आलंय. म्हणजे सगळं नीट व्हायला पाहिजे, सुरळीत. सगळं व्यवस्थित होईल. अजिबात काळजी करायची नाही.